बीडमध्ये आज मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा निघतोय। मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांनाही निमंत्रण दिलं जाणार आहे। 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून या महाएल्गार मेळाव्याचं आयोजन हे सातत्यानं केलं जातं आणि त्यावर छगन भुजबळांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे। ओबीसी महाएल्गार मेळावा आज बीडमध्ये निघतोय। भुजबळांच्या उपस्थितीमध्ये पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांना सुद्धा निमंत्रण दिलं जाणार आहे। मोर्चा अजितदादांची राष्ट्रवादी पुरस्कृत मेळावा दिसतोय। बीडच्या ओबीसी महाएल्गार मोर्चावरून जरांगेंचं मोठं विधान आहे। अजित पवारांना बीडमध्ये मतदान नको असेल। जरांगे पाटलांची अजित पवारांवर या शब्दात टीका आहे। राहिल्यावर कळन, पण अजितदादाचाच दिसतोय राष्ट्रवादी पुरस्कृत मेळावा। हो, तोच आहे, कारण त्यांना अजितदादाला संपवायचं असेल त्या दोघा तिघाला नसता मग अजितदादाने सांगितलं असं काढा, कारण का आपलं रोख ठोकाचं त्यांचेच लोक आहेत सगळे। म्हणजे तुम्हाला तशी शंका यायला लागली? शंका याचा काय संबंध? लोकच येतात, शंकाला काय? लोक नसते, शंका कशाला म्हणतात? नाही दिसल्यावर लोकच त्यांचे येतात। आता बीड जिल्ह्यात मराठीचं मतदान नको का अजितदादाला? परळीत बी नको का? निवडून आल्यावर म्हणतो होय, निवडून आल्यावर मला पाडीत म्हणले होते तर मी पडलो नाही। अच्छा, निवडून आल्यावर। बीडमधील ओबीसी महाएल्गार सभेला येणाऱ्या वाहनांना टोल माफी करा। धनंजय मुंडेंचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र आहे। आज परळीमध्ये ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ महाएल्गार सभा पार पडणार आहे। मराठवाड्याच्या विविध भागामधून समाज बांधव मोठ्या संख्येनं बीड शहरामध्ये येणार आहेत।